नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की दोन्ही समुद्रांमध्ये दक्षिण टोकाला पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होते. उत्तर भारतात WD देखील आहे, परंतु केवळ दोन्ही टोकांनाच हे पावसाळी वातावरण एक 8 दिवस राहणार आहे. कारण तोपर्यंत मध्य भारतावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही. हीच बाब आपण जर या उपग्रही छायाचित्रानुसार बघितली तर महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश आहे. थंडीची लहर अजूनही कायम आहे. उत्तर भारतामध्ये हलक्या स्वरूपाचा WD असल्यामुळे काही भागात बर्फवृष्टी होते. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दक्षिणेला अजून पावसाची अनुकूल स्थिती असल्यामुळे आणि या ठिकाणी वाष्माची निर्मिती होत असल्यामुळे भविष्यात कमी दाब निर्माण होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार आज थोडं पूर्व भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये पावसाळी वातावरण असेल. इतरत्र भारतात आज पावसाळी वातावरण नाही. 24 तारखेपासून पूर्व भारतात थोडं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु एकूणच भारतातील पाऊस हा कमजोर होणार आहे आणि तो जवळपास 28 तारखेपर्यंत कमजोर राहील जानेवारीचा असा अंदाज आहे. 29 जानेवारीपासून पुन्हा वातावरणात बदल होईल. आपण 29 जानेवारीला बघतो की पूर्व आणि उत्तर भारतात पावसाळी वातावरण तयार होते. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची शक्यता कायम आहे. 30 तारखेला देखील तीच परिस्थिती असून दक्षिण भारत, उत्तर भारत, पूर्व भारतात पावसाळी परिस्थिती निर्माण होते. 31 तारखेला देखील पूर्व भारत, दक्षिण भारतात पावसाळी वातावरण आहे. या वातावरणात वाढ 1 तारखेला होण्याची शक्यता आहे. 2 तारखेला त्याच्यात अधिक वाढ होईल असं दिसतंय. 3 तारखेला ही अगदी उत्तर भारतापासून पूर्व भारतापर्यंत संपूर्ण हिमालयाच्या पर्वतरांगांवर आणि नजीकच्या राज्यांवर मोठं पावसाळी परिस्थिती म्हणजेच बर्फवृष्टी होणार आहे. 5 तारखेला देखील हे वातावरण कमजोर होणार आहे. ECMWF मॉडेलनुसार आज उत्तर भारतात हलका WD असणार आहे. दक्षिण भारतात कमी दाबाची शक्यता वाढते. मात्र उद्या 24 तारखेपासून भारतीय पावसाळी वातावरण कमजोर होणार आहे आणि जवळपास ते 28 तारखेपर्यंत कमजोर राहण्याची शक्यता आहे. 29 तारखेला वातावरणात बदल सुरू होईल आणि भारताच्या अनेक राज्यांमध्ये ढगाळ परिस्थिती सुरुवातीला सुरू होईल. बंगालच्या उपसागरात कमी दाबास अनुकूल वातावरण तयार होईल. 30 तारखेला उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतात पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. 31 तारखेला देखील हे वातावरण तिन्ही टोकाला असणार आहे. 1 तारखेला WDचा उत्तर भारतातील प्रभाव वाढेल. दक्षिण भारतात देखील पावसाची अनुकूल स्थिती केरळ, तामिळनाडू, कर्नाटकच्या काही भागात निर्माण होऊ शकते. 2 तारखेला हलकं वातावरण महाराष्ट्राच्या काही भागात असू शकतं दक्षिणेला. 3 तारखेला देखील पावसाचा अंदाज महाराष्ट्रात कायम आहे, परंतु जे वातावरण गेल्या 2 दिवस दाखवलं जातं त्या प्रमाणात घट होते. आजच्या अंदाजानुसार WD सक्रिय आहे, परंतु कमीदाब कमजोर होत असल्यामुळे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे. मात्र उत्तर भारतातला WD 5 तारखेला देखील प्रभावी राहण्याची शक्यता आहे. 6 तारखेला देखील अतिशय प्रभावी अशा प्रकारचा WD उत्तर भारतात दाखवला जातोय. कारण हे वातावरण खूप पुढचं आहे. यात अजून सकारात्मक बदल होतील आणि जर बंगालच्या उपसागराच्या दिशेने वातावरण कमी दाबास अनुकूल राहिलं तर हे उत्तर भारतातील WD मध्य भारतावर देखील पाऊस देतील. कारण अजून 8 दिवसात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. कारण पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये आपल्याला प्रभावी अशा प्रकारचे WD येताना दिसत आहेत. भारतीय हवामानाप्रमाणे 18% पाऊस हा उत्तर भारतात WDमुळे होत असतो. सध्या महाराष्ट्रामध्ये 1012 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब आहे, जो 28-29 तारखेनंतर 1010 हेक्टोपास्कलपर्यंत खाली येणार आहे. जवळपास 29 तारखेपासून पुढे हा हवेचा दाब कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रात ढग खेचले जाऊ शकतात. आपण 31 तारखेला बघतो की महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये 1008 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून, अरबी समुद्रातून
बाष्प हे महाराष्ट्राच्या दिशेने खेचलं जात आहे. फेब्रुवारीमध्ये सातत्याने हवेचा दाब कमी होत असल्यामुळे पावसाची शक्यता राहणार आहे. 23 तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एकूणच 16 अंश पर्यंत तापमान आहे. म्हणजे आज थंडीची लहर महाराष्ट्रामध्ये कायम आहे. 26 तारखेला सरासरी 18 अंश तापमान होणार आहे. याचा अर्थ तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हेच वातावरण आपण 29 तारखेला बघितलं तर बहुतांश भागामध्ये 18 ते 19 अंश तापमान होणार आहे. म्हणजे हळूहळू थंडी कमी होते. 1 फेब्रुवारीला विदर्भाकडून आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडून थंडीचं प्रमाण कमी होणार आहे. मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव राहण्याची शक्यता कायम आहे. साधारण 30 तारखेपासून हवामानात थोडा बदल आपल्याला बघायला मिळतोय. आपण केवळ महाराष्ट्राचा अंदाज सध्या बघतो या मॉडेलनुसार. मात्र महाराष्ट्रामध्ये लगेचच फार ढगाळ परिस्थिती किंवा पावसाळी वातावरण 30 तारखेला दाखवलं जात नाही आहे. अगदी 31 तारखेलाही आपण नजर टाकली तरी असं फार वातावरणात बदल या ठिकाणी दाखवलेला नाही. हवेचा दाब मात्र कमी आहे. 31 तारखेला आपण 1008 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब बघतोय. 1 तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दिशेने थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्र दिशेने सरकू शकतं. परंतु या वातावरणातही जो कालपर्यंत अंदाज दिला जात होता त्या तुलनेत वातावरण बदलत आहे. परंतु आपला अंदाज आहे की हवेचा दाब जर कमी होत असेल तर महाराष्ट्रामध्ये वातावरण फेब्रुवारीच्या सुरुवातीला बदलू शकतं. त्यामुळे आज आणि पुढील 8 दिवसात यात अजून बदल होऊ शकतील असा आपला एक प्राथमिक अंदाज आहे. आजच्या अंदाजानुसार केवळ बीड आणि अहिल्यानगर, पुणे पूर्व भागातच पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे. परंतु या वातावरणात अजूनही बदल होईल असा आपला अंदाज आहे. कारण जेव्हा अशा प्रकारचा कमी दाब निर्माण होतो तेव्हा वातावरणामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते. त्यामुळे या वातावरणावर आपलं लक्ष आहे. 4-5 तारखेनंतर मात्र या वातावरणाचा प्रभाव हा उत्तर भारतात सरकण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात प्रभावी अशा प्रकारचा WD येणार आहे. हवेचा दाब कमी होत असल्यामुळे फेब्रुवारीत प्रभावी WDची शक्यता वाढते आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.